पॉडकास्टचं शीर्षक स्टेजवरचा कलाकार, जमिनीवरचा समाजसेवक. नमस्कार मित्रांनो. कला ही आनंदासाठी असते, पण जेव्हा तीच कला समाजाच्या दुःखावर फुंकार घालते तेव्हा त्या कलाकाराचा मोठेपणा सिद्ध होतो. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्या आवाजाने स्टेजवर लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो, पण त्याच वेळी ज्यांचे पाय जमिनीवर राहून समाजात रात्रंदिवस झटत असते. जेव्हा स्टेजवर असतात तेव्हा ते सुरांचा सम्राट असतात, पण जेव्हा ते साध्या माणसात मिसळतात तेव्हा ते एक संवेदनशील समाजसेवक असतात. जेव्हा ते स्टेजवर असतात तेव्हा ते सुराचे सम्राट असतात, पण जेव्हा ते साध्या माणसात मिसळतात तेव्हा ते एक संवेदनशील समाजसेवक असतात. आपली सामाजिक बांधिलकी कशी जपावी यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे आपले पाहुणे गौतम हराले सर. खूप खूप स्वागत आहे तुमच्या या खास पॉडकास्ट मध्ये. नमस्कार. संघर्षाची सुरुवातीला मला विचारायचं आहे की स्टेजवर स्टार असताना जमिनीवर सामान्य माणूस राहणं किती कठीण असतं. प्रथमतः मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो की तुम्ही माझ्या एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये माझी मुलाखत घेण्यासाठी आलात. त्याबद्दल मी ओमकार आणि त्याच्या टीमचे, ब्रॉडकास्टच्या टीमचे मनपूर्वक आभार मानतो. की आज रविवार आहे, कोणी फिरायला गेलं असतं, अख्खी टीम कुठल्या तरी रिसॉर्टला गेली असती, पण समाजासाठी काहीतरी करायचंय म्हणून आज तुम्ही हा जो वेळ माझ्याबरोबर घालवताय त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार. संघर्षाचा काळ आणि कलाकार लहानपणापासूनच म्हणजे पहिल्यांदा मी तर माझ्या आईकडनं प्रेरणा घेतली. ज्यावेळेस वडिलांची कंपनी, माझे वडील कमानी कुर्ला ट्यूबलेक्स लिमिटेड मध्ये कामाला होते, कमानी कुर्ल्याला. ज्यावेळेस युनियनच्या गलत कारभारामुळे ती बंद पडली गेली आणि त्याच्यानंतर माझ्या आईने घराचे सूत्र हातामध्ये घेतले. माझ्या आईने बिगारीच्या हाताखाली काम केलं, रेती सिमेंट वाहिलं. त्यानंतर वडील पण त्याच संघर्षातून खड्यांमध्ये दगड फोडायला जायचे. मग तो डोळ्यासमोरचा संघर्ष होता की आम्ही 4 भाऊ, 2 बहिणी, यांचं पालन पोषण. मग संध्याकाळी वडील घरी आले, कंपनी बंद पडल्याच्या नंतरची गोष्ट, की हाताला त्यांचे असे फोड आलेले असायचे. मग त्यावेळेस आमच्या घरात काय एवढी परिस्थिती अशी नव्हती की आम्ही त्यावेळेस रॉकेल हे ते वापरू शकू, पण खैरानी रोड या ठिकाणी वकार असायची, वकार आहे, त्या ठिकाणी येऊन आम्ही फळ्या जमा करून आणायचो. आणि त्या फळ्या जमा करून आणल्याच्या नंतर एक 3 विटाची चूल मांडलेली असायची. मग त्याच्यामध्ये त्या फळ्या टाकून मग त्याच्यावरती तवा ठेवून माझी आई भाकरी करायची. मग ती गरम गरम भाकरी माझी आई हाताला शेक म्हणून माझ्या वडिलांच्या हातावर द्यायची. तर माझ्या वडिलांना तो थोडासा आनंद वाटायचा की दिवसभराचा थकवा तिथून निघून जायचा. हे आम्ही सर्व डोळ्यांनी पाहिलं. दुसरी गोष्ट, माझी आई थोडी धार्मिक होती. माझी आई धार्मिक म्हणजे आमचा मराठवाडा जिल्हा पडतो, उस्मानाबाद, आत्ताचा धाराशिव. तर तिकडे आराधी लोक म्हणजे आराध्यांची गाणी चालायची. माझी आई देवींची गाणी करायची, मग ते रात्रभर चालायचे. त्यातमध्ये कधी कोणी 200 रुपये, कधी 50 रुपये. त्यानंतर कोणी रात्रभर जागून झाल्याच्या नंतर सकाळी आई परत यायची, परत मग कामाला जायची. तो संघर्ष मी डोळ्यांनी पाहिला. आणि तो पाहत असताना एक जिद्द म्हणजे मनाला बांधून ठेवली की आपणही काहीतरी केलं पाहिजे. आणि माझी आई जर कलाकार आहे तर मी का कलाकार होऊ नये, म्हणून असं मला वाटलं. आणि मी त्या ठिकाणी कलाकार म्हणून, माझा पहिला जन्म माझ्या आईला बघून कलाकार म्हणून झालेला आहे.
टाळ्यांचा आवाज, समाजाची वेदना, यात मन कोठे जास्त आहे? ऑब्विसली की टाळ्यांचा आवाज, समोर हजारो पब्लिक असते त्यावेळेस टाळ्या तर पडतात, टाळ्या वाजतात. त्याबद्दल मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आहे. कारण आमच्या आवाजावरती आणि आमच्या गाण्याच्या शैलीवरती तुम्ही जे प्रेम करता आणि आमच्या मुखातनं कुठला जर चांगला एखादा शब्द गेला तर त्याला तुम्ही दाद देता. पण हजारो प्रेक्षकांच्या समोर आणि 50,000 असो या लाखो पब्लिक असो, मला प्रेरणा तर आईकडनं मिळाली, पण माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे ख्यातनाम सिने पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्याकडे मला जी जिद्द आली, म्हणजे डेअरिंग आली, मला स्टेजवरची डेअरिंग शिकवणारे सन्माननीय माझे गुरुवर्य आनंदजी शिंदे आहेत. आणि त्यांना पाहून पाहून मी कव्वाली क्षेत्रात आलो. त्यांच्याकडे मला नेणारे बँजो मास्टर, महाराष्ट्राचे ख्यातनाम बँजो मास्टर रवी जावळे, म्हणजे ते बी आमच्या गावाकडचेच आहेत, पण मला त्यांच्याशी गाठ घालून देणारे रवी जावळे. म्हणजे असे एक एक मोती भेटत गेले, ते गुंपत गेले आणि त्यानंतर मला आनंद शिंदे मिळाले. आणि मी आनंद शिंदेबरोबर आज गेली 12 ते 14 वर्ष झाली, आता 15 लागल मला. मी आनंद शिंदे तर होऊ शकत नाही, कारण बाप तो बाप असतो, पण मी त्यांच्या पायाची धूळ आहे आणि मी थोडासा त्यांचा कण मी माझ्यात आत्मसात केलेला आहे. म्हणून मी त्यांना फॉलो करतो आणि आज महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करतोय. छत्रपती शिवरायांचे विचार, बाबासाहेबांचे विचार, फुलेशाहू आंबेडकर विचार महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं आणि पेरण्याचं काम करतो. टाळ्यांचा प्रतिसाद मिळाल्याच्या नंतर, तो मान सन्मान मिळाल्याच्या नंतर समाजामध्ये असेही काही लोक आहेत की स्टेजवरून खाली आल्याच्या नंतर लोक बोटं घालायला सुरुवात करतात. मग ती वेदना जास्त होते. कलाकाराला कलाकार म्हणून बघा, तो सर्व धर्माचा असतो, तो सर्व जातीचा असतो, तो एक जातीत बांधून नसतो. ही प्रेरणा मला माझे गुरुवर्य आनंदजी शिंदे यांनी दिलेली आहे की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो ग्रंथ वाचले, त्या हजारो ग्रंथाचा अभ्यास केल्याच्या नंतर त्यांना बुद्ध धम्म आवडला आणि म्हणून बाबासाहेबांना किती जण फॉलो करतात. आज सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेबांना मानल्या जातात. आणि मग त्या बाबासाहेबांचे विचार जेव्हा आम्ही लोकांसमोर मांडतो त्यावेळेस काही जण नावं ठेवणारे पण असतात, काही जण वावा करणारे असतात. आणि आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. कुणीतरी तुम्हाला बोलल्याशिवाय, म्हणजे टोचत राहिल्याशिवाय तुम्ही पुढे पण जाऊ शकत नाही. म्हणून त्याचेही मी आभार मानतो जे मला नावं ठेवतात त्यांना ते. आणि बंधूंना एक सांगतो, ज्यावेळी स्टेजवरनं खाली आल्याच्या नंतर कोणी जर काय बोललं तर ते पचवून घेतल्याच्या नंतर त्याच्या खूप वेदना पण होतात आणि मनाला बरं पण वाटतं की समाजामध्ये पाची बोटं सारखी नाही आहेत म्हणून त्या वेदना आहेत. खूप छान दादा. फेम आणि सेवा यात संघर्ष कसा झाला? फ्रेम आणि सेवा यात संघर्ष कसा झाला तुमचा? फ्रेम आणि सेवा म्हणायचं तर आजच्या घडीला चौकटीत राहून काम करणं कधी मला जमलं नाही. कैलासवासी पांडुरंग रामचंद्र कदम, म्हणजे त्यांना पारा कदम म्हणतात, त्यावेळेचे ते नगरसेवक होते आणि त्यांच्यासारखा नगरसेवक कोणी होणे नाही. ज्यावेळेस मी जय महाराष्ट्र गणेश मैदान पारशेवाडी शाळा क्रमांक 2 मध्ये होतो त्यावेळेस पारा कदमांचा काळ मी पाहिलेला आहे. त्यांनी कामं केलेली पाहिलेली आहेत, मी त्यांचा प्रचार सुद्धा पाहिलेला आहे आणि मी केलेला पण आहे. ज्यावेळेस पारा कदम साहेब एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्ण झाल्याशिवाय उठत नसायचे. मग तो ऊन असो, वारा असो, पाऊस असो, काही असो, म्हणजे जीवाची पर्वा न करता. तर त्या माणसाला मी पाहिलेलं आहे. समाजसेवेची प्रेरणा मला पारा कदम साहेब यांच्यापासून लागली. आणि पारा कदम साहेब यांनी जे काम केलं ते आताचे नगरसेवक करू शकत नाही.
मग मला कधी कोणाच्या दुःखामध्ये जास्त जायला आवडतं म्हणजे ते माझं कर्तव्य समजतो मी. कारण सुखामध्ये सगळे जातात, पण दुःखामध्येच गेल्याच्या नंतर ज्या व्यक्तीच्या घरामध्ये दुःख झालंय तो व्यक्ती मनामध्ये आणि ध्यानामध्ये ठेवतो की हा दुःखामध्ये आलेला आहे. म्हणून कसं आहे, एखाद्याच्या सुखात नाही गेलं तरी चाललं, पण दुःखात त्याचं सात्वन करायला जाणं हे आपलं कर्तव्य म्हणून जावा. तुम्ही तिथं कुठलाही लोक ठेवू नका, भले तो घरचा असो, बाहेरचा असो, किंवा आपल्या विरोधक का असाना, पण त्याच्या घरामध्ये दुःख आहे ना तर तुम्हाला जाणं आहे. कारण दुःख हे सर्वांना आहे. सुख हे क्षणासाठी आहे, पण दुःख हे कायम आहे. आणि म्हणून तुम्ही दुःखात सहभागी होणं गरजेचं आहे. एक नंबर. तर एक छोटासा किस्सा सांगतो दादाबद्दल. उदाहरणार्थ, असा व्यक्ती डोळ्यासमोर येतो ज्यांना संकटाच्या काळात प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केलेलं आहे. संकटात धावून जाणारा देव माणूस किंवा माणुसकीचा खंबीर आधार गौतम हराले सर आहे आपले. मित्रांनो, 2019 आणि 20चा काळ येतो तो आठवला असेल तुम्हाला. आजही अंगावर काटा येतो. रस्ते ओसे पडले होते, घराचे दार बंद पडले होते आणि मृत्यूचा सावटा प्रत्येकाच्या उंबाट्यावर होता. जग जेव्हा सोशल मीडियाचं डान्सिंग पाळत होतं तेव्हा लोक काही मात्र प्राणीची बाज लावून समाजाच्या जवळ जास्त होते. ते एसी रूम मध्ये बसून सल्ला देणारे नव्हते. तहान भूक विसरून प्रत्यक्षात रस्त्यावर काम करणारे स्टेजवरचे कलाकार आणि जमिनीवरचे समाजसेवक होते. कुणी कुणाला ऑक्सिजन मिळवून दिलं तर कुणी अनोळखी व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारवर गेले होते. कोरोनाच्या त्या कठीण काळात केवळ माणूस म्हणून नाही तर समाजाचा आधारस्तंभ म्हणून काम केलेले आहे आपले दादा. चला दादाची जरा संघर्ष गोष्ट जाणून घेऊया. प्रशासकीय लढा अनेकदा यंत्रणा कमी पडतात, तेव्हा तुम्ही प्रशासनाशी संवाद साधताना सामान्य न्याय मिळवून दिलात. हा समन्वय साधताना नेमकं कसरत करावी लागली आहे तुम्हाला, त्याचं काय सांगू शकता? बघा, कोरोनाचा काळ जो होता, कोरोनाचा काळ संपूर्ण जगावरती आला होता. आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये सगळेजण घरामध्ये बसले होते, काही जण रस्त्यावर उतरले होते. पण मला माझं कर्तव्य समजून आलं की ज्यांच्या घरामध्ये खरंच कुणी नाहीये, जे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, युपी, बिहार, झारखंड, उत्तराखंड या ठिकाणाहून मुंबईमध्ये आलेले इथेच अडकलेले आहेत. तर माझ्या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 160 मध्ये पहिल्या दिवसापासून माझ्या घरामध्ये पहिल्यांदा मी 100 चपात्या बनवल्या आणि माझ्या मिसेसला मी सुकी बटाट्याची भाजी बनवायला सांगितली. म्हणलं हे कर्तव्य म्हणून, मी उपकार नाही केले, कुठले उपकार कधीच करणार नाही, हे कर्तव्य म्हणून मी त्या संकटाच्या समोर उतरलो. आणि उतरल्याच्या नंतर मी ते जेवण पोलीस स्टेशनला, ते जेवण रस्त्यावरती झोपलेले जे अनाथ लोक आहेत त्यांना द्यायला गेलो. त्यानंतर असं जायचो की असं जेवण संपून जायचं. आईला म्हणलं आता काय करावं, आजचा दिवस तर गेला, पण कोरोना कधीपर्यंत जाणार नाही हे सांगू शकत नाही. मग एक मनाशी गाठ बांधली, म्हणलं जे होईल ते होईल. मी जेवढे गाण्याच्या माध्यमातून जे पैसे जमवले होते, गाण्याच्या माध्यमातून जी माझी पुंजी मी जमवली होती, कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या कमाईतला चतकोर हिस्सा समाजासाठी म्हणजे समाजासाठी तुम्ही लावला पाहिजे. आणि तुम्ही तो समाजासाठी लावल्याच्या नंतर खरं म्हणजे तुम्ही समाजाची सेवा करता असं तुम्हाला ते प्राधान्य आहे. आता ते डोक्यामध्ये होतं. पण त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये मी सकाळी 500 लोकांचा आणि संध्याकाळी 500 लोकांचा असे दाल खिचडी, कधी दाल राईस, कधी पुलाव, कधी पावभाजी, म्हणजे हे डेली मी विभागात करायचोच. पण त्याच्याही पुढे जाऊन मी सायन हॉस्पिटल, मी राजवाडी हॉस्पिटल, मी केम हॉस्पिटल, अशा अनेक ठिकाणी बाहेर जाऊन स्वतः मी ते जेवण वाटप करायचो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आता हे आपलं चेंबूर लोखंडे मार्ग आहे, त्या ब्रिज खाली आहेत ना,
कोरोनाच्या काळामध्ये माझ्याकडे फोटो असतील, मी तुम्हाला पाठवून देईल ते, की मी त्या म्हणजे ज्यांच्या अंगावरती वस्त्र नसायचे, त्या पोरांच्या अंगावरती लहान लहान पोरं असायचे, ते उघडे बसलेले असायचे, त्यांचं जेवण चाललेलं असायचं. आणि मी त्या म्हणजे लोकांमध्ये हे पाहायचो की अरे हे लोक जर कोरोनाला घाबरत नाहीत तर मी का घाबरू? जर माझं इथंच मरण लिहिलं असेल तर मी इथंच मरण, पण मी पाठी नाही हरणार. म्हणून त्या लोकांतूनही मला प्रेरणा मिळाली. कारण जर एक रस्त्यावरती झोपणारा माणूस तो या कोरोनाशी लढतोय, आणि आपण आता लोक पहिले सॅनिटायझर कर, कुठं अंगावरती स्प्रे मार, हे सगळं करायचे, पण आपण रस्त्यावरती झोपणाऱ्यांच्या हाताला कुठलं सॅनिटायझर आणि कुठलं काय, काहीच नसायचं. मग ती एक प्रेरणा मिळाली ना, यांची जिद्द आहे ना, आपण जिद्द बाळगायची. मग दर दिवस जोपर्यंत कोरोना चालू होता तोपर्यंत सकाळी 500 लोकांचं आणि संध्याकाळी 500 लोकांचं, असं 1000 लोकांचं मी जेवण वाटत चाललं. त्यामध्ये पण काही लोकांच्या घरामध्ये डेथ झाल्या कोविड-19नी, तर काही जण ते हात पण लावायला येत नसं, की बाबा कोरोना झालाय, आमचे वडील वारले, आम्ही कसा हात लावणार, आम्हाला पण होईल. पण त्यावेळेस म्हणलं यार गौतम, तुलाच या रणमैदानी उतरायचंय. आणि काही गिणेचुणे लोक आहेत की या संकट काळाला तोंड देतील, त्याच्यामध्ये तू एक आहेस. म्हणून मी ती बॉडी उचलायचो, ती बांधायचो, त्याच्यानंतर त्याचे अंतिम संस्कार केले. आणि ते अंतिम संस्कार केल्याच्या नंतर मनाला असं वाटलं की हे दिवस परत कधी देशावरती येऊ नये. कारण ज्या वडिलांनी आपली पूर्ण हयात आपल्या लेकरांसाठी घालवली, आपल्या मुलांसाठी घालवली, मुलींसाठी, परिवारासाठी घालवली, पण आज त्याच बापाच्या म्हणजे त्या देहाला म्हणजे अग्नी देऊ शकत नाही अशी वेळ आलेली आहे. तर ही वेळ दुश्मनावरती पण येऊ नये असं मला वाटतं. असे कठीण प्रसंग मी पाहिलेले आहेत की लोक अशा बॉड्या सोडून जायच्या, तुम्हीच जाळा, तुम्हीच काय करायचं ते का. विक्रोळीला जाऊन मी त्या बॉड्या जाळायचो, अँब्युलन्ससाठी हे करायचो, मी एल वॉर्ड मध्ये फोन करायचो, मी एल वॉर्ड मध्ये फोन करायचो. जेवढी माझी यंत्रणा होती तेवढी मी कामाला लावली. मला अँब्युलन्स मिळायच्या, कधी कधी नाही झालं तर वेटिंगला असायचो, 1-1, 2-2 तास आम्ही लोक बॉडीपाशी बसून राहायचो. पण बंधूंना एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं कराल ना, एक ना एक दिवस त्याचं फळ नक्की मिळतं. आणि म्हणून फक्त आपल्याला सर्व ऐशो आराम मिळतोय आणि आपल्याला एसीची हवा मिळते म्हणून आपण त्या संकटाला बाहेर नाही निघायचं, घरातच बसायचं, ही मनातली गाठ सोडून द्या. कारण जमिनीवरचे आहोत, जमिनीवरच राहिलं पाहिजे. माझा हा संदेश असेल की तुमचे विभागामध्ये लाख दुश्मन असतील, लाख तुमच्या झगडे भांडण तंडण असतील, पण दुःखाच्या वेळेस तुम्ही एकत्र यायला पाहिजे, त्या माणसाला धीर दिला पाहिजे. त्या माणसाला धीर दिल्याच्या नंतर तो माणूस स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतो आणि झालं गेलं सर्व गंगेला मिळालं म्हणतो आणि परत तुमचा नवीन एक प्रवास सुरू होतो. बरोबर. कौटुंबिक तणाव, बाहेर तुम्ही लोकांचा जीव वाचवत होता, घराकडून तुम्हाला कसं सहकार्य मिळालं दादा? माझ्या घराकडनं प्रथमतः माझी धर्मपत्नी ज्योती, ज्यावेळेस मी कोरोनामध्ये काम करताना तिने मला जे सहकार्य केलेलं आहे, तिने मला पहिली आठ टाकली की आपल्याला 2 मुलं आहेत. म्हणलं आपल्याला 2 मुलं आहेत, पण जगामध्ये मी एकटाच नाही की ज्याला मला 2 मुलं आहेत. जर का माझ्या म्हणजे विधिलिखित लिहिलं असेल किंवा तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये यांना सहकार्य करायचंय आणि जर माझं ह्याच्यातच जाणं झालं असेल तर मला रोखू नको. तिचे 2 मिनिटं डोळे पाणवले पण तिने मला रोखलं नाही. म्हणजे तुम्ही जे काय कार्य करायचे ते करा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून ती माझ्या पाठी नेहमीच खंबीरपणे उभा राहिली. त्याबद्दल मी एक बायको तर आहेच ती माझी, पण एक मैत्रीण आणि बायकोच्या पुढे जाऊन एक ती माझ्यासाठी, आता मला आई नाहीये तर माझी ती आई आहे, माझी बहिणी आहे. म्हणजे मी स्त्रीमध्ये 5 मिनिटाचं ते 10 मिनिटाचं क्षणिक सुख पाहतो. संत महंत बोलूनच गेलेले आहे बरोबर की बायको ही क्षणिक सुखाची पत्नी आहे, नंतर ती आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, मी सगळे नाते तिच्यामध्ये पाहतो. म्हणून माझ्या
धर्मपत्नी ज्योती हराळ तिचं मला खूप सहकार्य लाभलं. माझ्या मुलांचं लागलं, ईशानचं लागलं, इशिकाचं लागलं. ज्यावेळेस मी बाहेरून सॅनिटायझर करून यायचो, गल्लीबोळात मी सॅनिटायझर करायचो, बाथरूम मध्ये सॅनिटायझर करून यायचो, त्यावेळेस माझी मुलं मला दारामध्ये बसा पप्पा आणि स्वतः माझ्यावरती आंघोळ म्हणजे पाणी डेटॉलनी यांनी त्यांनी मला म्हणजे पाणी गरम करून ते सहकार्य करायचे. माझ्या मुलांचाही तेवढा त्याच्यामध्ये सहभाग आहे. खूप छान फॅमिली आहे तुमची दादा, खूप छान. कोणता अनुभव असा होता की कलाकारापेक्षा समाजसेवक जास्त जगता आलं तुम्हाला? अनुभव म्हणजे असा की कलाकार तर आहे, Yes. कलाकार तर त्याच्यात नाकारताच येणार नाही. कारण कलाकार ज्यावेळेस स्टेजवरती परफॉर्मन्स करतो त्यावेळेस त्याला सर्व दुःख म्हणजे गिळून घ्यायचं असतं. 2 वेळेस माझ्याबरोबर असं झालं की माझे ज्यावेळेस 13 वर्षापूर्वी वडील वारले आणि मी त्यावेळेस सुनील प्रभू हे मुंबईचे महापौर होते आणि मलाडला कुरार विलेजला माझा कार्यक्रम होता. तर माझे वडील ज्यावेळेस वारले त्याच्या 10 दिवसापूर्वी मी त्या मंडळाला शब्द दिला होता की मी तुमचा कार्यक्रम करणार. त्यांच्याकडनं ऍडव्हान्स पण आलं होतं. बरोबर. मग ते ऍडव्हान्स घेतल्याच्या नंतर माणूस बांधिलकी होऊन जातो. आणि त्या मंडळांनी पण आम्हाला सांगितलं की तुमचे वडील वारले, तुम्ही काय शिवजयंतीचा कार्यक्रम करू नका म्हणून. तर म्हणलं नाही. छत्रपतींनी पण खूप सारे दुःख सहन केले. हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण खूप सारे दुःख सहन केले. 3 मुलं त्यांची मातीमध्ये गेली औषधाविना, त्यांच्याकडे लक्ष देता आलं नाही. ते माझे वडील वारल्याच्या नंतर मी बाबासाहेबांची छत्रपतींची तुलना करत नाही, पण ती प्रेरणा सांगतोय की ज्या अंगी मोठेपणा त्या यातना कठीण. म्हणजे ज्या अंगी मोठेपणा आहे त्याला यातना कठीणच करावं लागतं. आणि त्याच्यामुळे मला तो कार्यक्रम केला म्हणजे माझे वडील ऑफ झाले आणि त्याच्यानंतर मी 4थ्याच दिवशी तो कार्यक्रम केला. मग तो कार्यक्रम करत असताना मला असं कुठंतरी वाटत होतं की माझे वडील समोर आहेत आणि माझे वडील मला गाताना बघतायत. म्हणजे मी विसरून गेलो होतो. कार्यक्रम धमाल झाला. सुनील प्रभू यांनी माझं अभिनंदन केलं, माझा सत्कार केला मुंबईचे मुंबईचे महापौर म्हणून. आणि म्हणजे दुःख एवढं मनामध्ये ठेवून मी चांगला परफॉर्मन्स केला. तोच अनुभव आता 2 वर्षापूर्वी माझी आई गेल्याच्या नंतर एक महिना झाला होता आणि माझ्या आईला जाऊन 1 महिना झाला होता. मग त्याच्यानंतर माझे साई सिद्धी मित्र मंडळ पार्श्ववाडीमध्ये एक साई भंडारा होतं. त्या साई सिद्धी मित्र मंडळामध्ये साई भंडारा होत असताना मला तिथला कार्यक्रम त्यांनी बोर्डवर टाकला होता. माझं पत्रिकामध्ये नाव छापलेलं आंबेचा जागर वगैरे म्हणून. कारण मी आंबेचा जागर पण करतो. नवरात्रीमध्ये 9 दिवस आंबेचा जागर कार्यक्रम चालतो आणि 14 एप्रिल ते जून पर्यंत बाबासाहेबांची म्हणजे जयंतीचे कार्यक्रम पण करतो. म्हणजे जेवढं मी आत्मसात केलेलं आहे, मी अभ्यास केलेला आहे, तेवढं लोकांसमोर प्रेझेंटेशन मागतो. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की मी प्रथम भारतीय आहे. माझी जात काय आहे, जातीचा स्वाभिमान असावा, अभिमान असावा. पण तुम्ही समाजात असताना तुम्ही जातपातीचं राजकारण करू नये, हे मला एवढंच मी माझ्या मनाला बांधलेली गाठ आहे. राहिली गोष्ट आई वारल्याच्या नंतर लगेच 15 का 20 दिवसांनी साई सिद्धी मित्रमंडळ पार्श्ववाडी या ठिकाणी मी तो कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमामध्ये मला फरमाईश आली की तुम्ही आईचं गाणं म्हणा. मग त्यावेळेस आई आई असते. मी ते गाणं गाताना माझा जो बाण फुटला तर ते माझं गौतम हराळ ऑफिशियली युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती ते गीत आहे. मी भरपूर रडलो पण हारलो नाही. मी त्यांचा तो कार्यक्रम करून दिला आणि अशा प्रकारे संघर्ष पण करावा. बरोबर. युवा शक्ती सर, तरुणांनी समाजकारणात कसं यावं? युवांना मी आवाहन करेल की तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे, समाज सुधारण्याची क्वालिटी आहे. पण युवा कुठं चाललाय? रिक्षामध्ये 90 घेऊन बस, रिक्षामध्ये रुमालमध्ये बटन नशा टाकून त्याची नशा घेत बस. युवाला सगळं माहिती आहे, पण 4 युवा जर एकत्र आले
तर तुम्ही तुमचा विभाग सुधारवू शकता. आणि युवांना मी एवढंच बोलेल की ज्या वेळेस तुमचं वय व्यायाम करण्याचं असतं, कसरत करायचं असतं, तुमची बॉडी बनवायची असते, त्यावेळेस तुमची वेगळी पावलं पडतात. तुम्ही नशेच्या आहारी जाता. मी अभिमानाने सांगेल की वयाची 41वी वर्ष लागलेले आहेत, अजून मी पान, गोवा, मावा, सुपारी, दारू, बियर तसलं काही पित नाही. कारण माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती चांगले संस्कार दिलेले आहेत. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर समाजामध्ये तुम्ही जर काम करत गेला तर 10 लोक तुम्हाला विचारणार की अरे बाबा यांनी चांगलं काम करतोय, याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. असं लगेच तुम्हाला नाही हे होणार. पण तुम्ही चांगलं काम करायचं ज्यावेळेस तुम्ही मनाला विचार करणार ना, त्यावेळेस तुम्ही युवा पिढी सक्षम होते, तयार होते, एक गुट तयार होतो. आणि समजा काही वर्षापूर्वी कोणी जर अन्याय अत्याचार विभागामध्ये करत असेल तर एक युवा काय करू शकत नाही, त्याच्या मागे 10 जणांनी उभा राहायला पाहिजे. तेव्हा तो एक युवा पुढे पाऊल टाकतो. आणि त्यालाच म्हणतात की युवा नेतृत्व जेव्हा समाजामध्ये पाऊल टाकतं त्याच्या वेळेस आहे ना, त्याच्या मागे 10 जण उभा राहिले तर तो आपल्याला चांगली समाजसेवा करू शकतो. फक्त नशेच्या आहारी जाऊ नका. आता सध्याला तुमच्या जवानीची हाडांचा पिंजरा करणारी नशा ही गल्लोगल्ली मिळत आहे. आणि तिला जर तुम्ही नाकारलं तर तुमच्या खरोखर एवढी जीवनामध्ये सुधार येईल ना की तुम्ही त्या नशेला जर सोडलं आणि एक जीवनाच्या आशेला पकडलं तर तुमचं जीवन सुधारित होईल. आजचा कलाकार समाजासाठी आवाज कसा बनू शकतो? बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, नेत्यांची 10 भाषणं आणि कलाकाराचं एक गाणं. कलाकार में से नेता पैदा होता है, नेते में से कलाकार पैदा नहीं होता है. कारण सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, तेवढीच चाल सरळ पण आहे आणि तेवढीच चाल उलटी पण आहे. ती सरळ जाऊन सरळच आली पाहिजे. कारण एक आवाज लोकांच्या कानाला भावणं, त्या लोकांनी ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्यानंतर सांगणं की हा आमचा बाबा आयडॉल आहे, मग ते तुम्ही करा. तो रियाज झाल्याशिवाय तुमचा आवाज क्लिअर होणार नाही. बरोबर आहे. तसं तुम्ही समाजामध्ये चांगलं काम केल्याशिवाय तुमची छबी चांगली उमटणार नाही. मग तुम्ही जेवढे चांगले आहात, लोकांना सगळं माहिती आहे की कोण चांगलं आहे कोण वाईट आहे, म्हणून समाजामध्ये तुम्ही जेवढं चांगल्या प्रकारे काम करणार ना तेवढं हा आवाज, म्हणजे एखाद्या वेळेस तुमच्या विभागामध्ये जर अत्याचार झाला तिथं तुम्ही फक्त बघायची भूमिका केली तर तुम्हाला काय म्हणणार, अरे नामर्द आहे रे. ह्याच्यात जर घरामध्ये झालं असतं तर हा धावून नसता का आला. पण त्याच ठिकाणी तुम्ही स्टँड घेतलं तर लोक हे पण बघणार ना, रे त्याला काय करायची गरज होती, तो बिचारा धावून आला म्हणजे त्याचं समाजाविषयी प्रेम आहे, तो आपला आवाज बनू शकतो. मग लोकांच्या मनात नाही येतं की उद्याचा आमचा आवाज गौतम हराळ आहे. एक व्हायरल क्वेश्चन आहे, प्रसिद्धीसाठी की परिवर्तनासाठी? आवाज हा नैसर्गिकरित्या आलेला असतो. ओके. प्रसिद्धी ही लोक देतात. फॉलोअर पेक्षा जबाबदारी मोठी असते? फॉलोअर पेक्षा जबाबदारी मोठी असते. मी माझ्या कुटुंबात जन्म घेतलाय, माझ्या आई वडिलांनी माझी जबाबदारी घेऊन मला मोठं केलंय. बरोबर. त्यांनी त्या समाजाच्या लायक मला बनवलंय, मला गाण्याच्या लायक बनवलंय. मग जर आज तुमच्यासारखे, तुझ्यासारखे, तुझे मित्र आज माझी इंटरव्ह्यू घ्यायला येतात तर मग तुमच्या मनामध्ये कुठेतरी आमचं नाव कोरलंय ना, बरोबर ना. मग ही तुम्ही छबी उमटवा. आणि ज्यावेळेस फॉलोअर वाढतात ना तर माझ्या कुटुंबापेक्षा माझं ते परिवार मोठा होत चाललेला आहे. त्या परिवाराला मला सांभाळायचं कसं ते माझ्यावरती जिम्मेदारी येऊन. म्हणून मी माझ्या फॉलोअर्सला माझे फॉलोअर्स म्हणून बघत नाही, माझ्या घरातले भाऊ बघतो, माझ्या घरातली बहीण बघतो. आता फॉलोअर म्हणजे काही यंग नाही, म्हाताऱ्यातली म्हातारी, लहानातला लहान आणि युवातला युवा माझा फॉलोअर आहे. पण मला आज माझ्या गौतम हराळ इंस्टाग्राम आयडीला मी मोस्टली आता 2-3 वर्ष चालू केली. माझा 13,000च्या पुढे टप्पा पार झालाय फॉलोअरचा. 13,000 आणि अजून चाललाय. आणि म्हणून कसं आहे, लोकांचं प्रेम वाढत चाललं की ते
सांभाळून ठेवणं ही आपली जिम्मेदारी असते कुटुंब प्रमुख म्हणून. आणि माझे फॉलोअर जेवढे आहेत, माझे बंधू भगिनी, यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की मी एवढा मोठा नसताना तुमच्या एका फॉलो केल्यामुळे मी एवढा मोठा झालेलो आहे. धन्यवाद. टाळ्यांपेक्षा माणसाचं दुःख जास्त मोठं वाटलं का? ऑब्विसली. का टाळ्या ह्या 2 मिनिटासाठी वाजतात, पण माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख येतं ना, त्याचं निवारण करण्यासाठी ना मनाला वेदना होतातच. कारण कलाकाराला ते झेलावंच लागतं. आणि काही कलाकारांनी तर असं झेललेलं आहे की आज प्रल्हाददादा शिंदे असतील, प्रल्हाददादांनी जे खेडोपाड्यात जाऊन, वामनदादांनी खेडोपाड्यात जाऊन खांद्यावरती पेटी, तबले अडकवायचे, गाडी नसायची, हे ते, म्हणजे असा खूप संघर्ष करून त्यांनी जे बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवली, छत्रपती शिवरायांचे विचार जिवंत ठेवले. पार्श्वभूमीवर एक प्रश्न आहे. कोरोनाचा काळ जेव्हा सुरू झाला होता तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? भीती की जबाबदारीची जाणीव? माझी पहिली प्रतिक्रिया होती की हा कोरोनाचा काळ आहे, कुणी घाबरून जाऊ नका, त्याला आपल्याला सडेतोड उत्तर द्यायचंय आणि ती जबाबदारी सर्वांची आहे, ती सर्वांनी पाळावी. ही मी जबाबदारी लोकांमध्ये जनजागृती करून देत होतो. कारण जनजागृती करत असताना एवढं मी गाणं पण म्हणलेलं आहे, माझ्या युट्यूबला आहे की आणि माझे गुरुवारी आनंदजी शिंदे हे मुंबईमध्ये नसताना त्यांनी गावच्या ठिकाणी म्हणजे संगीतवरती आणि समाजावरती किती प्रेम आहे हे दाखवून दिलेलं आहे. तर त्यावेळेस मी त्यांची प्रेरणा घेऊन एक कोरोनाचं गाणं पण मी माझ्या युट्यूबला जबाबदारी म्हणून टाकलेलं आहे की कोरोनाची जगात आली साथ आणि एकमेकांना द्या तुम्ही साथ. म्हणजे असं हे मी गीत त्या टायमाला गायलेलं आहे. आता मला काय आठवत नाही, पण ते युट्यूबला आहे माझ्या. आणि एक जबाबदारी म्हणून मी ती पडलेली आहे. तुम्ही जाऊन बघा दादाचं युट्यूब चॅनल. गाण्याचं लिंक दादा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतीलच. तुम्ही स्वतःला मैदानावर उतरून सेवा देण्याचा निर्णय नेमकी कोणत्या क्षणी घेतला? मी तर ऑलरेडी पहिल्यापासून मला जे मैदानात उतरायची सवयच आहे. आणि मला लोक म्हणतात की हा असा एक पैलवान आहे की हा तेल लावलेला पट्ट्या आहे, कुणाच्याच हातात येत नाही. आणि म्हणून आहे ना, मी मैदानात उतरायला घाबरत नाही. क्रिकेटचं मैदान असो किंवा ते सभेचं मैदान असो किंवा गाण्यांचं मैदान असो, माझ्या रक्तातच आहे मैदान गाजवणं. म्हणून मला मैदान गाजवण्या बाबतीत माझ्या गुरुवारी आनंदजी शिंदेनी जेवढं सांगितलंय तेवढं मी केलेलं आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा लोकांमध्ये प्रचंड भीती होती तेव्हा तुम्ही लोकांना मदतीचा हात देताना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार कसा केला? मी आमचं कुटुंब स्लम एरियामध्येच, आमच्या खालच्या घरात 2 रूम आणि वरच्या घरात 3 रूम, म्हणजे असं आम्ही ते काढलेलं. तर मी एकच सांगायचो, मी जर बाहेरून आलो तर मला तुम्ही जवळ यायचं नाही, माझ्या मुलाबाळांना सांगितलं. आणि ज्या वेळेस मी सॅनिटायझर करायचो त्या टायमाला म्हणजे स्वतः पण अंगावर सॅनिटायझर मारून घ्यायचो. लोकांनी सुरक्षा एवढीच ठेवा की हात धुणे, मास्क लावणे, शिंक आले असेल तर तुम्ही टेस्ट करून घेणे, घाबरून जाऊ नका. कोरोनावरती तुम्ही मात करणार आहे, तुम्ही घाबरू नका. काही लोक कोरोनाने घाबरून मेली. ज्यावेळेस माझी आई आजारी पडली ना कोरोनाच्या काळामध्ये, त्यावेळेला मी 7 हिल हॉस्पिटलमध्ये जाताना तिला हाताला हात दिला आणि एवढंच बोललो, तुला माझ्यासाठी जगायचंय. त्यावेळेस माझ्या आईला मी हिंमत दिली. माझी आई कोरोनाच्या काळात वाचली, कोरोनातनं ती बाहेर आली. पण त्याच्यानंतर काही मित्र होते, अरे गौतम कसं करा, कोरोनाच्या काळामध्ये कसं होतं माहितीये का, एक सिस्टर असायचे, वॉर्ड बॉय असायचे, पीपी किट घातलेलं असायचं आणि तिकडून आहे ना व्हिडिओ कॉलद्वारे आमच्याशी संपर्क साधायचे. तर मग ते सगळे येऊन व्हिडिओ कॉलवर बोलत असताना, एक जण व्हिडिओ कॉलवर बोलत असताना त्यांना धीर देण्याचं काम, अरे काय नाही, बाहेर काय नाही, हे सगळं येडं बनवायचं काम चाललेलं आहे, तुम्ही लोक नीट झालेले आहे, तुम्हाला लस भेटलेली आहे आणि तुम्ही बिंदास सुनेरे पल गाणे ऐका, बाबासाहेबांची गाणी ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐका. हा मी त्यांना कोरोनाच्या काळामध्ये व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना मी मेसेज द्यायचो. त्यांना हिंमत यायची, कारण हिंमत ही खूप गरजेची होती. आणि हिंमत देणं, जर आपणच म्हणलं असतो अरे बाबा नको नको लय आता इकडे भयंकर परिस्थिती आहे, तो माणूस तिथंच मेला असता. काही लोक तर अरे मला कोरोना झाला म्हणून रिक्षातनं उतरली, माझ्यासमोर हार्ट अटॅकने मेलेले. हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरचा आहे.
पण लोकांना ती एक भीती मनामध्ये बसली होती की काही जरी झालं, कोरोना झाला की माणूस मरतो, पण त्याच्यावरती पण इलाज होता. इलाज झाला. जी काय आपल्याला लस भेटली म्हणा, ज्या काय आपल्याला गोळ्या भेटल्या, जे पण म्हणजे कुणी कुणी ते म्हणतात ना की आयुर्वेदिक उपचार केले, कुणी कुणी कोरी चाय, कुणी कुणी अद्रकची चाय, हे जो ते त्यांनी चालू केलं ना जेवढं, तर लोक पण हुशार झाले आणि त्याच्यानंतर हे सर्व नॉर्मल झालं. रेशन वाटप, ऑक्सिजनची सोय किंवा अंत्यसंस्कारसाठी मदत करताना तुम्हाला आलेला सर्वात भावनिक अनुभव कोणता? म्हणजे ज्यावेळेस मी माझे कलाकार आंबिवली, कल्याण, उल्हासनगर या ठिकाणी असायचे ना, तर मी काय करू, त्यांच्यापर्यंत कसा पोहोचू. पण मला पोलीस अधिकारी आहेत त्यांनी पण मला खूप अशी मदत केली. माझ्या गाडीला एक म्हणजे कोविड-19चा तो बोर्ड लावून दिला आणि हेल्प म्हणून मला त्यांनी ते बोर्ड लावून दिला. त्याच्यानंतर मी विक्रोळी, पवई, भांडूप, मुलुंड, ठाणे, तुम्हाला सांगतो मी अजून उल्हासनगर, आंबिवली, मी त्या कलाकारांची नावं घेणार नाही कारण ते उचित समजणार नाही, कारण ते पण मोठे आहेत. त्यांचा हातावरती पोट म्हणजे असं काय ते बँजो वाजवतात, ढोलक वाजवतात, हे वाजवतात म्हणून आपण त्यांचे मसिया झालो असं नाही. आपलं ते कर्तव्य केलं. त्यावेळेला अशी परिस्थिती पाहिलेली आहे मी की काही लोक, अरे माझं राशन आहे, अरे हे माझं राशन आहे, म्हणजे एक दुसऱ्याचे दुश्मन झाले होते. एक वेळेचं नीट खायला नव्हतं, त्यावेळेस मी ते रेशन किट वाटलेलं. म्हणजे त्यांना कॉलगेट, तेल, ब्रश, चहा, चायपत्ती, साखर, गहू, तांदूळ हे सगळे मी त्यांना त्यावेळेस पुरवलं. पण त्यावेळेस माझ्या म्हणजे मनामध्ये वेदना होत होत्या की खरोखर त्यांच्या हातावरती पोट आहे. आणि त्यावेळेस काय पैसा असून पण फायदा नव्हता, लोकांना वस्तू भेटणं गरजेचं होतं. अनेक राजकीय पक्षांनी मला म्हणजे फोन करून सांगितलं, अरे सर सलामत तो पगडी पचार, तू घरामध्ये बस, तू कशाला याच्यामध्ये पडला, तुझी पण मुलं बाळायची आहेत. पण मी माझी जबाबदारी, माझं कर्तव्य समजून मी केलं आणि तो प्रसंग मी डोळ्यांनी पाहिला. त्यावेळेस आता अजून ऊर्जा भेटली की नाही, अजून जोपर्यंत कोविड आहे तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये राहायचंय आणि मदत करायची. संदेश द्यायचा आहे तुम्हाला एक. कोरोनाच्या त्या भयानक अनुभवातून तुम्ही काय शिकलात जे आजच्या पिढीला किंवा समाजसेवकांना सांगू इच्छिता? कोरोनाच्या काळामध्ये एकच शिकलो की पैसा जरी असला तरी तो वेळेला कामाला येत नाही. त्यावेळेस तुम्ही जेवढी नाती जपलात ना तीच तुम्हाला कामाला येणार. तुम्ही जेवढ्या लोकांशी आतापर्यंत प्रेमाने आदबीने वागलात, सांगू शकत नाही याच्या पुढे पण कोरोनाच्या काळाच्या भयंकर काय काळ येईल. त्यावेळेस तुमची एकी असणं खूप गरजेचं आहे आणि त्यावेळेस तुम्ही एकी असाल तरच जिवंत राहू शकाल, कारण ही वेळ कोणावर पण येऊ शकते. आणि म्हणून मला अनेक लोकांनी मला साथ दिली, अनेक लोकांनी मला सहकार्य केलं. फक्त एवढंच होते की ते बाहेर यायला घाबरायचे, पण नाही, मी घाबरलो नाही. आणि मला कोविड योद्ध्याचे भरपूर असे पुरस्कार बी मिळाले आणि त्या माध्यमातून ज्यांच्याकडे पैसा होता त्यांना खर्च करायला बाहेर यायला मिळत नव्हतं आणि ज्यांच्याकडे पैसा नाही म्हणून ते खरेदी करू शकत नव्हते. त्यामध्ये आपल्याला एक म्हणजे मधला एक म्हणतात ना की शतरंजवरची एक कवडी असते ती चालवायची, ते आपल्याला एक नशिबाने बनवलं होतं म्हणून आपण ते चालत होतो. बस एवढंच आहे. एक क्वेश्चन आहे, तेच की समाजसेवा जास्त ऊर्जा कुठून मिळते? जास्त ऊर्जा दोन्ही ठिकाणाहून मिळते. कारण का की स्टेजवर गेल्याच्या नंतर जे लोक 3-3 तास आमची गाणी ऐकण्यासाठी बसतात, म्हणजे आमच्या मुखातनं बाबासाहेब, छत्रपती शिवराय, अजून कुठली गाणी असतील, अण्णाभाऊ साठे, लवजी वस्ताद साळवे, सावित्रीबाई फुले, मग शाहू महाराज, असे यांचे जे विचार ऐकण्यासाठी बसतात. मग आम्हाला पण त्यांनी काहीतरी मांडलेलं आहे म्हणून तिथं अरे आमच्या सारख्याच्या समोर एवढी जनता बसती, म्हणजे ती ऊर्जा निर्माण होती. आणि समाजामध्ये एखाद्याला रक्तदान केलेलं आहे, त्याचा जीव वाचलेला आहे, एखाद्याच्या हॉस्पिटल मधला प्रॉब्लेम आहे, कुणाचा पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम आहे, कुणाला अँब्युलन्स मिळत नाही, कुणाची घरी मयत झालेली आहे, त्या ठिकाणी सामग्री नाही, मग तिथं जाणं, तिथं उभं राहणं, ते पूर्ण होईपर्यंत
त्यांचा कार्यक्रम ठरेपर्यंत आपण तिथून हटत नाही, ती एक ऊर्जा मिळते. भविष्यात स्वतःला कोणत्या भूमिकेत बघायला आवडेल? एक महानायक की एक निस्वार्थ समाजसेवक? माणूस धर्म म्हणून मला तुम्ही समाजात निवडलेला आहे आणि मी ग्राउंडवरचा आहे. मला जास्त मोठेपण पण नाही पाहिजे आणि ग्राउंड लेवलला राहिल्याने कसं असतं की जरी पडला तरी लागत नाही, आणि लय उंचावर गेला आणि तिथून जर पडला तर मग त्याला लागतं. त्याच्यामुळं जे पण माझे फॅन फॉलोअर आहेत, समाजातील माझे बांधव आहेत, माझ्यावरती प्रेम करणारे आहेत, त्यांना मी एकच सांगतो, किती जरी मोठा झालो ना तरी तुमच्यातला आहे, ग्राउंड लेवलला राहणार. माझ्या डोक्यात कधीच हवा जाणार नाही की मी लय कलाकार झालोय, लय मोठ्या घरामध्ये गेलोय. सर्वात मोठं घर हे माणसाच्या मनात करणं असतं आणि ते मी केलेलं आहे. त्याच्यामुळे मी ग्राउंड लेवललाच बरा आहे, जास्त मोठा नको. धन्यवाद. तुमच्या आयुष्यावर एखादं गाणं लिहायचं झालं तर त्याचं शीर्षक काय असेल? हे मी ठरवू शकत नाही. हे शीर्षक मायबाप जनता ठरवते. आता एखाद्याचा कधी श्रद्धांजलीचा कार्यक्रम असला तर त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी काय केलंय हा कवी उतरवतो. कवीने त्यावेळेस ते उतरवलेलं गायक गातो आणि ती माळ त्यांनी केलेलं कार्य, ते शीर्षक जे असतं ते लोकांच्या गळ्यात आणि मनात जाऊन पडतात. तर आपण ठरवणार आहे कोण? ही मायबाप जनता ठरवते. एक अंतिम चरण प्रश्न. संदेश आणि भविष्य, स्टेजवरचा वन्स मोरची टाळी आणि एखाद्या गरजूच्या डोळ्यातील समाधान, यापैकी तुमच्या मनाला जास्त काय भिडाल? गरजूच्या डोळ्यातील समाधान. तुमच्या कलेच्या माध्यमातून भविष्यात कोणता सामाजिक बदल घडवण्याचं तुमचं स्वप्न आहे? जातपात मिटवणे. आजच्या तरुण पिढीला ज्यांना ग्लॅमर हवाय पण जबाबदारी नको, हे कसे सांगाल? तरुण पिढीला राईस प्लेट माल पाहिजे. म्हणजे लोकांनी जे पहिला संघर्षाचा काळ त्यांचा आठवा तुम्ही, की त्यांनी किती संघर्ष करून खडतर प्रवास करून तुमच्यापर्यंत पोहोचले आणि तुम्ही आता फक्त 30 सेकंदाच्या रील मध्ये तुम्हाला हिरो बनायचंय, तर ते 30 सेकंदाच्या पुरते तुम्ही राहू नका. बरोबर आहे? तुम्हाला करायचंय तर स्वतःच एक काहीतरी स्वतः निर्माण केलं पाहिजे, त्यातून तुम्ही निर्माण व्हाल. हे माझं ज्ञान असल्याचं. चर्चेसाठी कलाकारांसाठी एक प्रश्न. कला आणि बांधिलकी, कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती समाजाचा आरसा कशी असावी? बघा, कलेच्या माध्यमातून लोकांचे ज्या म्हणजे माइंड मध्ये जे काय कोणी वेगळे विचार भरलेले असतात ना, ते वेगळे विचार काढण्याचं काम कला करते. आणि समाजामध्ये कलेच्या माध्यमातून जी ऊर्जा निर्माण होते, विचार निर्माण होतात, तेच म्हणजे कलेच्या माध्यमातून आपण लोकांना देऊ शकतो. वेळेचं नियोजन, रियाज, रेकॉर्डिंग आणि सामाजिक दौर याचा समतोल कसा साधता? माझं सकाळी 5:30 उठणं असतं. 6 मी रियाजला बसतो. 8 वाजेपर्यंत रियाज करतो. 8च्या नंतर माझा ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर मी बाहेर पडतो 9 वाजता. आणि त्याच्यानंतर बाहेर पडत असताना कुणाचे फोन आले तर ते फोनवरच, कोणाचं चौकीचं काम आहे, कुणाचं हॉस्पिटलचं काम आहे, आणि मी माझ्या कामाला लागतो. भविष्यात संबंधित प्रश्न, फ्युचर रिलेटेड क्वेश्चन आहे काय? पुढच्या 5 ते 10 वर्षात तुम्हाला तुमच्या कलेच्या माध्यमातून कोणता सामाजिक प्रकल्प उभा करायला आवडेल? सामाजिक प्रकल्प म्हणलं तर मी जर खरोखर तेवढा मोठा झालो तर माझ्या कलेच्या माध्यमातून जे मी आता करतो, आता माझे जे जयंतीचे कार्यक्रम येतात, मला ऍडव्हान्स येतात ना, तर त्यातले मी 500 रुपये 1000 रुपये बाजूला काढतो. आता मी सांगणार नव्हतो पण तुम्हाला सांगतो की हे तुम्ही एक चांगल्या उद्देशाने दाखवता म्हणून. मी कधी फोकस करत नाही. मी काही ठिकाणी अंधशाळा आहे, काही ठिकाणी अनाथ आश्रम आहे,
काही ठिकाणी म्हणजे ज्यांना आपल्या मुंबईमध्येच त्या आश्रमांची देखील नावं सांगणार नाही, कुठल्या विद्यार्थ्यांना मी 2 ते 3 महिन्याची तरी फी देतो. मी एक अनाथ आश्रमाला 2 दिवसाचं रॅशन भरून एवढी ताकद ठेवतो, कारण मला त्या गाण्यातनं समाजच पैसा देतोय. मग ती समाजाप्रती माझं प्रेम आहे. आणि जर खरंच माझा प्रकल्प मोठा झाला, मी एवढा मोठा झालो ना, तर माझ्या म्हणजे मी जर काही त्या ठिकाणी मी संस्था काढली, संघटना तर नाही मला, पण माझं एक सामाजिक संस्था जर निघाली ना, त्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की खरोखर जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे, मी स्वतः जाऊन त्या ग्राउंड लेवलला जाऊन ती गरज बघणार आणि त्यांना मदत करणार. आणि ती मदत केल्याच्या नंतर त्यांच्या जो मुखावरती, त्यांच्या जो चेहऱ्यावरती आनंद उचलून येतो ना, तो पाहण्याचं मला भाग्य लाभल. आणि मी असं एक कोणतं स्वप्न आहे जे अजूनही अपूर्ण आहे, ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला तृप्त वाटेल? माझं एक स्वप्न आहे की माझ्या आई वडिलांच्या नावे मी अशी एक उपक्रम राबवावा येणाऱ्या काळामध्ये, की माझं नाव न निघता माझी आई इंदुबाई, माझे वडील भीमराव हराळ यांचं नाव निघावा आणि त्यांच्या नावाने मी ओळखल्या जावा. हे माझं स्वप्न आहे की त्यांच्या माध्यमातून चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्या माध्यमातून लोकांची मदत व्हावी, हे माझं स्वप्न आहे. ज्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या हृदयावर राज्य केलेलं आहे आणि आपल्या कर्तृत्वाने सामान्याच्या आयुष्यात प्रकाश आणलेला, असे स्टेजवरचा कलाकार आणि खऱ्या अर्थाने जमिनीवरचे समाजसेवक आदरणीय गौतम हराळे सर, कलेच्या दुनियेत त्यांनी आभाळ एवढं उंची गाठली असली तरी त्यांचे पाय नेहमी मातीशी जोडलेले राहिले. ज्यांचं कार्य बोलतं आणि ज्यांची कला डोलते, एक असा प्रवास रंगमंचापासून ते जनसेवेपर्यंत पसरलेला आहे. नमस्कार, मी ओमकार होस्ट. हा होता आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहूया पुढच्या भागात आपला माणूस तो चॅनल पॉडकास्ट मध्ये. मी खरोखर मनापासून म्हणजे मनातून आभार मानन, मनापासून नाही, मनातून अंतकरणातून आभार मानन की जे ब्रॉडकास्ट आहे हे एक विभागात एका गल्लीमधनं आहे ना, असे मोती बाहेर काढायचे समुद्रातनं काम करत आहे आणि चांगला संदेश देण्याचं काम करते. आज मी सांगतो ना की ह्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून जेवढी पण टीम असेल ओंकारची, जे पण त्याच्याबरोबर कॅमेरामॅन असतील, त्याच्या माग जे पण पोरं म्हणजे आपला वेळ देत आहेत, त्या सर्वांचे मी आभार मानेन. कारण का की पैसा सर्व देऊ शकतात, पण जीवनातली वेळ एकदा दिली तर ती परत घेऊ शकत नाही. म्हणून वेळ ही खूप अनमोल आहे आणि तुम्ही ती लोकांच्या चांगल्यासाठी, चांगला मेसेज देण्यासाठी हे चॅनल काम करतंय. कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्याही विभागामध्ये जर त्यांनी कोणाला जर चांगले प्रश्न घेऊन विचारायचं जर तुम्हाला जर प्रयत्न केला तर त्यांना तुम्ही प्रतिसाद द्या. तुम्ही त्यांना स्वतः या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता. त्याच्या खाली त्यांचा नंबर देखील असेल, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. हा फक्त काय घाटकोपर पुरता मर्यादित नाहीये. ऑल महाराष्ट्रामध्ये तो कुठेही जाऊन चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हा चॅनल प्रयत्न करणार आहे. म्हणून तुम्ही साथ द्या अशी मी गायक गौतम हराळ आपणास नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद. माझ्या आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या 2 महामानवांचा जन्म महाडच्या ठिकाणी जी क्रांती झालेली आहे, म्हणजे रायगड आणि चौदार म्हणजे हे मिळून आलेलं आहे. आणि म्हणून हे गीत आणि माझे गुरुवारी आनंदजी शिंदे गातात, तेच मी तुमच्या समोर सादर करणार आहे. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे, महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे, शाहू महाराजांनी दिला खाड्यातील डाव आहे, पण माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधुभाव आहे.
अरे दोनच राजे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. जय शिवराय, जय भीम, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. मनापासून तुम्ही वेळ दिला. थँक्यू सो मच.